कसं वाटतं आज? काय ना माझी इच्छा होती ब्लॉग बी करायची आणि एडिट ना फिडिट ना व्हायला. याचा रिझन काय माहिती आहे का? याचं ब्लॉग अपलोड न होत लेट होता आणि थोडा समजून घ्या. पुढच्या वर्षी मिनी ब्लॉग शिकून येतात. एका भटक्यान टाकीन मी. आमचा घेतेस मग तुम्हीच नाश्ता करता, आम्हाला गरिबांना बोलीत ना नाश्ता करायला. मग चल ना लगेच. तीन बाकी राहिलेत. 2 नाना उचलील, आता एक मी उचलून नेतो पटापट, कारण की गरम झालं ना परत उचलता येणार ना. चला पटकन घेऊन जाऊ. फायनली गाईज आपण आता खंडोबा मंदिरमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता गर्दी. कसं वाटतं तुला आज? एक नंबर वाटतं वगैरे झाले आणि आमच्या फॅमिलीसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मम्मी पप्पांना मंदिरामध्ये आरती भेटली आणि आपल्याला एक लिंबाचा पाला सुद्धा भेटलेला आहे. खारीगाव येते मस्त दत्तवाडीमध्ये आणि फोन घेतला. जेवण पण झाला पण शूट नाही गेला. आता आजब आहे आमचा चालले घरी. काही जणी चालू यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. दिवस 8वा आजचा आपला शेवटचा दिवस असणार आहे. मस्त साईमय सकाळ सर्वांची तयारी करून रेडी झाली आणि हे बघा चहा पिताना आमचे ब्लॉगर चाय पिताना. इकडे मयूर आहे. नुसतं आम्ही दोघांनी सोबत आंघोळ केली. आरती लवकर झाली पण आंघोळ लेट केली. पण बरं पालखी निघणार लेट आहे त्याच्यामुळे बरं आपण फोटो वगैरे काढून घेऊ. सर्वांची तयारी चालू आहे. बघू शकता चहासाठी किती लाईन लागले. चहा आणि संजू कसं वाटतं आज? काय ना माझी इच्छा होती ब्लॉग बी करायची आणि एडिट ना फिडिट ना व्हायला. याचा रिझन काय माहिती आहे का? याचं ब्लॉग अपलोड न होत लेट होता आणि थोडा समजून घ्या. भेटतील तुम्हाला बघायला भेटतील. दरवर्षी तेच आहे. 5 दिवसानंतर ब्लॉग पडणार. कल्पेश कसं वाटतं तुला? रात्री आला त्यावेळेला मला वाटतं आता एकच ऑप्शन आहे. पुढच्या वर्षी मिनी ब्लॉग शिकून येतात. एका भटक्यान टाकीन मी. 1 दिवसात 1 मिनिटाचा. 1 मिनिटाचा काम. अरे दिवसात तू 4 टाकू शकतस. एवढी कॅपॅसिटी आहे तुझ्यामध्ये. हे आहे. 4 कधी टाकणार बरोबर ना? हेच कावा पडतील का माहिती. हेच घरा गेल्या आता. बरोबर ना? पुढच्या वर्षी पण भरतील त्याचं. जाऊ टाकेल मी. चला आपली मस्ती अशीच आहे. मस्त आता पालखीचं दर्शन तर घेतलंय पण तुम्हाला एक क्लिप दाखवतो. ओम साईराम. गण्या उचलायला पाहिजे का तुम्ही? मी तर आहे. तुम्ही पण उचलायला पाहिजे. सुरुवात मी करतो सोबत मदतीला ये. सोबत मदतीला ये. हा मग नवीन रोज कपडा घालताय. चालले कुठे रे गणेश तू? काढ हे काढ फोटो काढ. गाईच पालखी निघाली. चला आपण शूट करूया आणि निघूया. बोला ओम साईराम. पालखी आता पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान झालेले. म्हणजे आता शिर्डीमध्ये पोचेल. जस्ट काही किलोमीटर बाकी आहे. मग आपला काही शेवटचा दिवस आहे. काही आठवणी, काही मजा मस्ती केलेली, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आठवणार आहेत. तर तुम्ही बघूया आता संध्याकाळपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपण दर्शन करू. ते एवढंच फक्त आपल्याला शूट करायला भेटणार नाही शिर्डीमध्ये, क्योंकि आपले मोबाईल लॉकरमध्येच जमा असणार आहे. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. फायनली आता
आता निघालो इथून हॉल्टवरून डायरेक्ट आता जायला आपल्या शिर्डीच्या हॉल्टला. होऊ शकता सर्व काही सामान पॅक केलेलं आहे. आता डायरेक्ट आपण पुढे भेटू हॉल्टवर. पालखी वगैरे दाखवायला भेटले तर दाखवतो. पोचलो आपण साई सेवा हॉटेलवर. मस्त असे इथं रूमसुद्धा तुम्हाला भेटतील अवेलेबल. मस्त असं बाहेरच्या बाहेर आहे. जर तुम्ही कधी शिर्डीला आला तर तुम्ही इथं बुक करू शकता रूम. काहीतरी चार्जेस आहेत 699, 799 आणि 199 असं काहीतरी चार्जेस आहेत. 2, 3 बेड 4 बेड असं काय आहे. तुम्ही इन्क्वायरी करून तुम्ही हे करू शकता. आता आपली मंडळी आलेली आहे मस्त. आता इकडं आपल्याला बांधायचे तंबू. त्यासाठी तंबू याच्यामध्ये आहे. तर बघूया पालखीला तर उशीर होणार आहे. अजून पालखी नाश्त्याच्या हॉल्टवर नाही पोचली. आता घेतलेत मस्त तंबू उचलायला बघा. यांची मजा मस्ती अशीच चालू राहतात. मला आलं झोप पण काय करू. ब्लॉग पण एडिट करून अपलोड करायचं आहे. रात्री काही झोप भेटली ना. थंडी जाम होती. 3-4 दिवस आले असाच प्रॉब्लेम चालू आहे. पाय पण दुखतं आपला. त्याच्यामुळे बघूया आता 2 तंबू बांधायचे. थोडं मदत तर करायला लागेल पण ते कसं सगळं शूट करून दाखवता येत नाही त्याच्यामुळे. आवाज दिला का आम्ही डायरेक्ट करू. हे बघ 47 झाले म्हणजे 50 झाला असेल. हां पूर्ण 100 कर ना बाबाचा. 47 व नको. नाही 47 जमणारच नाही. फायनली गाईच पालखी आलेली आहे मस्त पैकी. आता एंट्री घेऊ आपण मस्त अशी. आणि सर्वांची आता घाई होणार आहे. समोरच त्याच्या पुढे आपली साईलवाल्यांची पालखी आहे. पालखी क्रॉस झाली आणि मी आलो आहे. चला या पटापट आपल्या पालखीचा शूट घेऊ कारण की नाश्ता वगैरे इथंच होणार आहे. चला दोनच देवांना मानतो. जन्म देणारे आई बाबा आणि वाट दाखवणारे शिर्डीतले साई बाबा. आता पालखी आल्या हॉल्टवर. मस्त इथं साफसफाई होईल आणि लगेच मस्त असं सजवून घेतील पालखीला. इकडे तर फुलं वगैरे आणलेली आहेत. मग अशीच एक्स्ट्रा जे आपल्याला पाहिजे ते काही बनवून घेतलेलं आहे. एकटंच नाश्ता करतो. आम्हाला नाही बोलवलं नाश्त्याला. नाश्त्याला नाही बोलवलं तुम्ही. आमचा घेतेस मग तुम्हीच नाश्ता करता. आम्हाला गरिबांना बोलीत ना नाश्ता करायला. मग चल ना लगेच मी दुसरी डिश घेता. आता कशाला. जाऊ दे मग खाता. आता खाऊन झाल्यावर नाश्ता करायला. मग फायनली काहीच थोडा आराम केला. आता मस्त पालखी वगैरे सजून झाली. थोड्या चोळ्यात आरती चालू आहे. आता चला बरोबर तोंड वगैरे साईराम असं झोप आली होती आम्हाला. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सुरहरिता जुगहरिता हरिता रिगणाची सर्वे पर्वे प्रेम शोभा जयाते. सर्वांगे सुंदर वचन जोराते. वंदे घरते मातरम विराजते. जय देव जय देव जय मंगलमूर्ते वंदे मंगलमूर्ते. दर्शन मात्रे मानाचा मानावृते. Hare Krishna
माते जय। चामुंडा देवी माते जय। प्रेम से बोलो जय माता दी। गोविंदा गोविंदा। हर हर महादेव। चतुर्देव महाराज की जय। जय गजानन महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। सदानंदाचा हेलगोट। हेलगोट, हेलगोट. जय मल्हार. हरी मार्तंड. जय मल्हार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ओम अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा. फायनली आरती वगैरे संपन्न झाली. सर्व भाविक आपलं जे पदयात्रे ते दर्शन घेतात. आलेल्या सर्व भाविकांची श्री साई स्वतंत्र मंडळाच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. ठाण्याचे सौ जयंतीताई थोरात, नगराध्यक्ष शिरीनगर तुमचे पती ठाण्याचे अमितभाई शेळकेंचे नगरसेवक दत्ताशेठ लुटे यांच्या येथे 4 शिफा देऊन सत्कार करण्यात येत होते. त्यांनी त्यांचेही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय थँक्यू बोलायची पद्धत आहे की नाही? थँक्यू थँक्यू. हा सोड लाल झाला. कुठे लाल झाला? बोल बघ. मग पार्टी भेटणार की नाही? नाही. का नाही भेटणार? पार्टी तर पाहिजे. व्हेज खायचं असेल तर व्हेज नाही, 2 दिवसानंतर ते नॉनव्हेज देतो. चालेल. बघू ना, मी फोन करतो. केस तुला आज केसच खायची आहेत. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हे सगळे केक भरवा. गुड फुगू दे. सर्वांनी भरवा. मी असंच भरवतो डायरेक्ट. चालेल ना? हे ये. काय करताय? काय गपचूप? असं बघ. आमच्या दोघांचा मस्तपैकी. इकडे समोर. सर्व भाविकांचे श्री साई केस आहेत. मंडळाच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. सर्वांना नम्र विनंती, आलेल्या सर्व पाहुणांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. ओम साईराम. दे ओय बाबू, इकडे दे. ठेवला बघ. हे खा ना केक आता. हे बरोबर पूर्ण भरवाचा. हे बरोबर. हा नको ना. माको. माझं तर खायलाच लागेल. ब्लॉग आहे भाई. कसा परवडला ना? चालेल, घे लावला. फायनली गाईज मस्तपैकी नव्याचा बड्डे पण सेलिब्रेशन झालं, आरती पण झाली. आणि इकडे बघू शकता आपले सर्व पदयात्री मित्रमंडळ जे पाहुणे मंडळी आले ते बसलेत जेवायला. बघू केक देऊ आपण त्यांना, कोणाला खायचं असेल तर खातील. फायनली गाईज आपला तंबू वगैरे सोडून झालेला मस्त वगैरे चालवलं. 3 बाकी राहिलेत. 2 नाना उचलील. आता एक मी उचलून नेतो पटापट, कारण की गरम झालं ना परत उचलता येणार ना. चला पटकन घेऊन जाऊ, डायरेक्ट घेऊ आणि मग आता नामस्मरण चालू आहे थोड्याच वेळात. गाडीला पण हार घालून झाला मस्त असं. आता चालू पालखी निघेल थोड्या वेळात. आता एक काम होता पण तो बोलतो नका करू काम, त्याच्यापेक्षा बरं टी-शर्टच घालू दे, लगेच निघूया. त्रास होते पायाला खूप. चला पटापट पालखीचं काढतील ते दाखवतो तुम्हाला. दर्शन घेऊ म्हणजे पुढं दाखवतो खंडोबा मंदिर वगैरे जे काय असणार आज ते तुम्हाला दाखवतो. जेवढं होईल तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
गेली पुढे. आता माझं एक काम होतं म्हणून थांबलेलं मागे. अजून एक काम आहे पण तो नाही होणार मला वाटतं 100%. चल आपण जाऊ पालखीला. चल ते येतील तर गाडी घेऊन. तर गाडी नाही राहून दे. चल आपण रिक्षाने येऊ ना, गाडी चल, घेऊन इथे जाऊ. येऊ. जाऊ आता. चप्पल घेऊन झाले, मोबाईल पण घेऊन झाले, लॉकरला जमा करू आपण. नाही जाणे दाखवतो तुम्हाला आता पालखीचा आमचा जल्लोष कसा. कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतं? माझी चप्पल देऊ का? साईबाबांची इच्छा होती. अरे चप्पल फोटो कशाला काढतो? आपलं काम आहे, भाऊजींचा माणूस आहे, फोटो आलेच पाहिजे. आता मी तुझा नाही काढत, पालखीला काढत. अतिशय सुंदर आणि मोठी ही सर्वपक्षी पालखी असते. आपल्या त्या मंडळाचे सदस्य म्हणून काम करत असतात. अतिशय विनम्र स्थायी सेवाध्यक्ष असेल मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी
ही पालखी आणली त्याबद्दल सर्व संस्थांच्या वतीने सर्व संस्थांचे पुजारी आहेत तेच आपल्या या ठिकाणी पालखीचे पूजन करणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मंडळाचे अध्यक्ष लासू होळ त्या ठिकाणी असतील, नंदूभाऊ व्यवहारे आहेत, त्रिभुवन सर आहेत. मी विनंती करतो की आपण सर्वांनी ही आरती या ठिकाणी करायची आहे. माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई बाबा रमावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक झाला, पुंडलिक झाला, भाव पुंडलिक झाला. याहो याहो गे जना, करू बाबाचे वंदन, साईचे वंदन, करू बाबाचे वंदन, करू हरे बाबा साई. पाव पाव माझे आई, पाव माझे आई, पाव पाव माझे आई. गाणीन प्रांगण वनीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अरंगीन अनंत पूजन, आयो वाळीन म्हणे नाम, देव माता पिता. आपण दर्शन करू आतमध्ये आणि लगेच मोबाईल आपण दर्शन केल्यानंतर लॉकरला ठेवू आणि मग पुढचं आपण आपलं साईबाबांचं दर्शन करू आणि मग नंतर आपण भेटू. फायनली गाईज आपण आता खंडोबा मंदिरमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता गर्दी. कसं वाटतं तुला आज? एक नंबर वाटतं. तुला कसं वाटतं? हे कसं वाटतं तुम्हाला सांगा? एक नंबर फिलिंग आहे. कसं वाटतं? कसं वाटतं आज तुम्हाला? एक मस्त वाटतंय. फायनली पालखी खंडोबा मंदिरमध्ये सुद्धा आहे. आता इथं चालू आहे मस्त तसविरीचं पूजन झालं मगाशी. आता थोड्याच वेळात आपण जाऊ दर्शन करायला. काहीच बघू शकता किती फोन जमा गेलेत. डेंजर एकदम. चला पालखी निघली आता मंदिरामध्ये जायला. मला पहिला मंदिरामध्ये जाऊ, नाही तर मग 5:45ची आरती आहे. आरतीसाठी थांबावं लागेल. साई मंदिरामध्ये जायचं आहे. तर आता साई मंदिरामध्ये जाऊ. सर्वात पहिले आपण लॉकर रूमला जाऊ, म्हणजे आपल्याला फोन लॉकर रूममध्ये टाकायचा आहे. आणि अशा खूप साऱ्या पालख्या दर्शन घेणं. बघू शकता समोर साईंची पालखी चालू आहे. तर चला फटाफट आपण निघूया लॉकर रूमच्या इथे. तुम्हालाही दाखवतो मस्त असा साई दाखवू शकतो मी. संजूला असा विचार पडलाय का मोबाईल कुठे ठेवायचा? संजू हा कुठे ठेवणार आहे मोबाईल तू? माझ्या जवळ ना. मी चाललो घरी बाबा.
यांनी गाडीने ठेवलं, मी पण एक मोबाईल गाडीने ठेवला, आता दुसरा मोबाईल घेऊन चालले मी. लॉकर रूमला ठेवायचा आहे, मी त्याला तेच बोलते, त्याला विचार पडले कुठे ठेवतो मोबाईल. तर आता आपण लॉकर रूममध्येच चाललोय ठेवायचं. ते समोरच लॉकर रूम आहे, कोणाला पाहिजे तुम्ही ठेवू शकता. काहीतरी चार्जेस आहे, 10 रुपये का 5 रुपये असं काहीतरी चार्जेस. नक्की लॉकर रूममध्ये ठेवा गाड्याने ठेवण्यापेक्षा. आणि माझे 2 मोबाईल आहेत, मी एक मोबाईल गाडीमध्ये ठेवले मुद्दाम आणि एक मोबाईल आपला इकडे ठेवू. त्याचं कारण काय माहिती आहे का, इथं लगेच भेटेल आपल्याला मोबाईल, नाही तर गाडीत शोधायला दुसरा मोबाईल जायला लागेल, त्याच्यामुळे आपण गाडीत नाही ठेवू. महाराज की जय जय जय. पोचलो आपण मस्तपैकी लॉकर रूमच्या इथे, समोरच लाईनी लागल्या. पहिला लॉकर रूममध्ये ठेवतो आणि इकडे दर्शनाचे पास आहेत. पास 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे. चला फायनली काहीच आपलं दर्शन वगैरे झाले आणि आमच्या फॅमिलीसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मम्मी पप्पांना मंदिरामध्ये आरती भेटली आणि आपल्याला एक लिंबाचा पाला सुद्धा भेटलेला आहे. आज म्हणजे लकी डे होता आमच्यासाठी. दर्शन करून मस्तपैकी बाहेर एकमेकांना शोधता. आता आमचा पण सण चेंज व्हायची बारी आली आणि जो आमचा मेन माणूस आहे त्याची तब्येत डाऊन झाली आणि भाई गाडी चालवायला मागत ना. गाडी चालवेल तर आम्ही घरी पोचू, नाही तर मग उद्या सकाळी. बघून समोरून साईंची पालखी आलेली मस्त आणि खूप साऱ्या पालख्या येतात रामनवमी उत्सवानिमित्त. बघूया आता किती वेळ लागतं काय करतो. चालत चाललंय. आमचा माणूस भेटलेला आहे, बघू शकता. आता त्याच्यासाठी आपल्याला एक वस्तू शोधायची आहे, ती वस्तू शोधत चालू आहे. नंतर जाऊ आपण पुन्हा एकदा साई सेवा हॉटेलवर. बघूया जायचा की नाही, अजून प्लॅन फिक्स नाही. त्याच्यामुळे यू अडकून राहील आणि मी पण अडकून राहील. माझी पण इच्छा होती उद्या जायची, पण आता नाही नाही जर झाला तसा तर करूया, जसं होईल तसं. आपण आता रिक्षा पकडलेली आहे. आमच्या माणसाची तब्येत डाऊन झालेली आहे, बघूया का. हे बघा रिक्षावाला दादा आपल्याला नेणार मस्तपैकी, फुकट नेणार असं काय नाही. 20 रुपये तिकीट आहे मंदिराची, 1 तिथपर्यंत जाऊ आपण पटापट चौकात आहे ना. साई सेवा हॉटेलला मस्त असं आहे बघा समोर. आणि इकडे सर्व निघाली मंडळी, हे बघा. निघालो आणि आम्हाला ड्रायव्हर आता हवे भेटलेले आहे बघा. चला साईबाबा की जय. आपलं मस्त दर्शन वगैरे झाले, आता व्यवस्थित निघूया आपण. लावलं गाणी कालिंगा बंद केल्या. तर काहीच फायनली पोहोचलो आम्ही खारीगाव येथे मस्त दत्तवाडीमध्ये. आम्ही फोन घेतलं, जेवण पण झाला पण शूट नाही गेला. आता आजा भाई आमचा चालले घरी, बघू शकता. हे तो बाबा तो मागाची वस्तू होती ती नाही घ्यायची, तिला ना हात लावायचा, ते नाही घ्यायचा. एक बाकी होता तो काढून ना दिला मला. गणपती मंदिरला पण मस्त होता. गाईच परफेक्ट 12 वाजता पोहोचलो आम्ही गावाने. ओके काय ओके. बॅगा बिगा नको का, बॅगा तुम्ही कपडे हे बॅग नाही घेतली तुम्ही. हा तुझ्या बॅगा, हा तिथे आहेत. चला पहिला आपण आपल्या बॅगा काढू. तर काहीच पोचलो घरामध्ये. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.